प्रॉब्लेम आहे बघा. If m naught is a mass of oxygen isotope, okay, 8O17. Mp and Mn are mass of proton and neutron respectively. न्यूक्लियस बाइंडिंग एनर्जी ऑफ आयसोटोप. आयसोटोपचा काहीच अर्थ नाही यात. बरोबर आहे की नाही रोहित? कुठला दिला आयटम? ऑक्सिजन. हा रीड कसं करता केमिस्ट्री मध्ये? ए किती आहे? 70 अँड जेड 8. म्हणजे प्रोटॉन R8 म्हणजे ऑप्शन कुठलं? 8 प्रोटॉन 2 मध्ये आहे. बरोबर. न्यूट्रॉनचं पाहिजे. नंबर ऑफ न्यूट्रॉन A मायनस जेड 17 मायनस 8 किती? बरोबर. आणि विचारले काय? न्यूक्लियस बाइंडिंग एनर्जी. सो बाइंडिंग एनर्जीचा फॉर्म्युला काय असतोय? डेल्टा एम इंटू वॉट? सी स्क्वेअर. अंडरस्टूड? फक्त उलट लिहिले काही नाही. बरोबर ना? ऑप्शन में उलट लिहिले कारण मास ऑफ 8 मास ऑफ प्रोटॉन असं यायला पाहिजे. 9 मास ऑफ न्यूट्रॉन. बरोबर. हा एक मिनिट आहे का? हे 8 मास ऑफ प्रोटॉन 9 मास ऑफ न्यूट्रॉन मायनस प्लस झाले टोटल मास ऑफ न्यूक्लियन्स मायनस मास ऑफ स्टेबल न्यूक्लियस. ऐका हे सी स्क्वेअर आहे. मग ऑप्शन मॅच काय आलं? बाइंडिंग एनर्जी म्हणजे काय? आपण फॉर्म्युला लिहून दिलाय तो काय दिलाय बघा. बाइंडिंग एनर्जी रिक्वायर्ड टू एस्केप फ्रॉम दॅट न्यूक्लियस, रिलीज फ्रॉम न्यूक्लियस. तर निगेटिव्ह पाहिजे ती. त्या जर थेरी अप्लाय केली तर ते आन्सर डी बरोबर आहे. मायनस केलं तर हे बाइंडिंग एनर्जी इज अ मायनस ऑफ म्हटलं तर ऑप्शन काय येतं? डी. डीचं ऑप्शन बरोबर आहे. सो इज इट क्लिअर ऑल ऑफ यू? तर त्यासाठी आपण बाइंडिंग एनर्जीला हे फॉर्म्युला बाइंडिंग एनर्जीचं. बट मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी बाइंडिंग एनर्जी जर म्हटलं तर बाइंडिंग एनर्जी असते मायनस ऑफ टोटल एनर्जी. मायनस ऑफ व्हॉट? टोटल एनर्जी. ते अप्लाय केली तर ते आन्सर बरोबर आहे. मिनिमम एनर्जी रिक्वायर्ड. ऑप्शन डी मग बरोबर आहे. मायनस केल्यानंतर ऑप्शन बरोबर येते ना ते. बाय दॅट थेरी हे बरोबर आहे. ऑप्शन डी इज करेक्ट. बट जर तुम्ही विचार केला तर अनदर वे रेग्युलर मास डिफेक्ट नंतर आन्सर डी इज बरोबर आहे. इज इट राईट? ओके. तर इथं आपण